सर नमस्ते. नमस्ते. आज जो तुम्ही जिरायत भागाच्या बारामती तालुक्याचा दौरा करताय, त्याच्या पाठीमागचा काय उद्देश किंवा काय कारण? हे बघा, बारामती हे विकासाचं रोल मॉडेल म्हणून देशाला दाखवलं जातं, महाराष्ट्राला दाखवलं जातं. तसा पवार कुटुंबियांचा दावा असतो. मी आज बारामती तालुक्यामधल्या चोपडज, कानडवाडी आणि पांढरवस्ती तर या भागामध्ये आहे. या भागामधील लोकांच्या समस्या, अडचणी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. आम्ही तर काय कुठल्या सत्तेमध्ये नाही, आमदार खासदार नाही किंवा कुठल्या एखाद्या प्रतिथयश मोठ्या प्रस्थापित पुढाऱ्याच्या घरात जन्माला आलो नाही. पण आमच्या सर्वसामान्य कुटुंबामधल्या दीनदलित, शोषित, वंचित, पीडित, काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटणं हे प्रायोरिटी ठेवून आम्ही या भागामध्ये फिरतो आहोत. येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये काही कार्यकर्ते उभे राहत असतील किंवा काही निवडणुका लढत असतील तर त्यांच्याशी संवाद साधावा आणि येऊ घातलेल्या कालावधीमध्ये आपल्याला निवडणुका लढता येतील का, कोण ताकदीनं लढणारे, कायम सामाजिक काम करणारे कार्यकर्ते पुढे येतील का, हा संवाद साधण्यासाठी खरं तर आम्ही बारामती तालुक्यामध्ये आलोय. जिल्हा परिषद पंचायत समितीचे हे चाचपणे करताय असं वाटतं का? नाही नाही, चाचपणी लोकशाहीमध्ये निवडणुका आल्यानंतर एक सक्षम विरोधक असणं किंवा निवडणुका लढणं हे लोकशाहीचं भूषण आहे. आणि तुम्ही जर निवडणुका लढत नसाल, तुम्ही कुणाची मर्जी सांभाळत असाल, तुम्ही कुणाचे झेंडे, गुलामी, कुजरेगिरी, चाकरी जर पत्करत असाल, तर मग हे जे आता जिरायती भागाचे प्रश्न आहेत, हे प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून जिथल्या तिथे आहेत. याच्यावरती आवाज उठवणारा जर एखादा कार्यकर्ता पुढे येत असेल तर त्याच्या प्रचाराला किंवा त्याचं मोरल वाढवायला आम्हाला निश्चित यायला आवडेल. या ठिकाणी चाचपणी काय, लोकशाही आहे, निवडणूक आहेत, निवडणूक आल्यानंतर सक्षम विरोध करणं, धोरणांना विरोध करणं हे झालंच पाहिजे ना. मग लोकशाही कसली, ही तर मग हुकुमशाही होईल. काही लोकांच्या दहशतीला, प्रस्थापित लोकांच्या मर्जी सांभाळून जर काही कार्यकर्ते काम करत असतील तर असं मग तुमचा विकास होणार नाही. त्या दृष्टिकोनातून या बारामतीमध्ये आज आम्ही आलेलो आहोत. वाराणसीमध्ये मणिमर्णिका घाट पहिल्या जो बांधला तो भाजप सरकारकडून पाडला जातो, याबद्दल काय? नाही, मनकर्णिका घाटाचं जे नुकसान झालंय, ज्या पद्धतीनं झालंय, हे देशभरामधल्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या होळकरांचं काम ज्यांना ज्यांना माहिती आहे त्या लोकांना अजिबात आवडलेलं नाही. विकासाच्या नावाखाली तुम्ही तुमचा जर पारंपरिक वारसा अशा पद्धतीनं नासधूस करणार असाल तर ही निषेधार्ह बाब आहे. ज्यांनी कुणी या गोष्टी केलेल्या आहेत आणि ते केलेलं दृश्य आम्ही ज्यावेळी पाहिलं, हे निश्चित निषेधार्ह आहे. यांचा निषेध जेवढा करावा तेवढा कमी आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागलेल्या आहेत. काही या भागातून उमेदवार तुम्ही उभे करणार? हे बघा, जे उमेदवार उभे राहत आहेत, जो कार्यकर्ता संघर्ष करतोय, जो कार्यकर्ता सामाजिक न्याय मागतोय, जो लढतोय, जो हिंमत दाखवतोय, त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहणार, नव्हे त्याला निवडून आणणार. कारण हे सगळ्यांचे काय म्हणतात, सर्व घरी मातीच्या चुली असतात. ही पवार फॅमिली ही जी आहे, ही कुठल्याही शोषितांसाठी, पीडितांसाठी, वंचितांसाठी काम करत नाही. त्यांना सत्ता हवी असती फक्त आपल्या स्वतःच्या कुटुंबियासाठी. त्यांना सत्ता हवी असती घरातली सगळी लेकरं बाळं वेगवेगळ्या व्यवसायामध्ये पार्टनरशिप घेऊन काम करण्यासाठी. सत्ता आणि पैसा हे समीकरण पवार कुटुंबियांचं आहे. पण बारामती सुद्धा त्यांनी जे दावे केलेले आहेत, आम्ही हजारो कोटी आणले, आम्ही बारामती ॲग्रो आणली, आम्ही कुठले कुठले उद्योग आणले, हे काही ठराविक भागापुरतेच आहेत. जिरायती भाग आजही तसाच आहे. या भागामध्ये त्यांनी जेवढे जेवढे उद्योगधंदे आणलेले आहेत, जेवढे जेवढे त्यांच्या ताब्यात साखर कारखाने, त्या ठिकाणी ठराविक लोकच काम करतात. त्याचा लाभ ठराविक लोकांनाच होतो. विकासाचा निधी इकडे जरी आणला तर त्यांचे जे टेंडरवाले असतात, कॉन्ट्रॅक्टर असतात, त्या कॉन्ट्रॅक्टरकडून कमिशन काढून घेण्यासाठी ते निधी आणतात. सर्वसामान्य माणसाला किंवा सामाजिकदृष्ट्या इतर कम्युनिटीमध्ये जन्माला आलेल्या माणसाला ते कुठेही सत्तेचा लाभ मिळू देत नाहीत. मान सन्मान तर अजून डोंगरापल्ल्याची गोष्ट आहे पवार कुटुंबियांच्या दृष्टिकोनातून. बारामतीकरांना आम्ही जागृत करायला आलोय. ज्या पद्धतीनं पुण्यामधल्या लोकांनी पवारांना हद्दपार केलंय, पिंपरी चिंचवडमधल्या लोकांनी हद्दपार केलंय, तुम्ही कुठं काय यांचं घोंगडं खांद्यावर घेऊन बसलाय. तुम्ही सुद्धा ठामपणानं पुढं आलं पाहिजे. आपल्या विभागाच्या, आपल्या परिसराच्या, आपल्या समाजाच्या काय वेदना आहे, काही अडचणी आहेत, ह्या ठामपणानं मांडल्या पाहिजेत. भीडभाड ठेवत बसला तर तुम्हाला कोणीही किंमत देणार नाही. स्वतःची आई सुद्धा आपलं लेकरू रडलं तरच त्याला पाजते, अदरवाईज त्याला दूध पाजत नाही. त्यामुळं इथल्या कार्यकर्त्यांना, जे कोणी लढतायत त्यांना आम्ही सक्षम पद्धतीने पाठिंबा देऊ, त्यांच्यासाठी काम करू.
धन्यवाद. धन्यवाद. ओबीसी बहुजन एकजुटीचा विजय असो. ओबीसी बहुजन एकजुटीचा विजय असो.